मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगमधील दुसरा प्रोग्राम पाहणार आहोत. आणि यामध्ये काय केलेलं आहे तर दोन नंबर्स घेतलेले आहेत आणि हे नंबर्स मेमरी लोकेशनमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यांची वजाबाकी केल्यानंतर त्याचा आन्सरसुद्धा आपल्याला तिसऱ्या मेमरी लोकेशनमध्ये ठेवायचं आहे. ओके, सो द प्रोग्राम इज राईट अँड ALP टू सबट्रॅक्ट टू नंबर्स placed in memory location 2500H and 2501H and result is stored in 2502. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय काय करायचं आहे पहा की एक नंबर आपण 2500H, H मीन्स हेक्साडेसिमल. ओके, 2500H या मेमरी लोकेशनमध्ये एक नंबर ठेवूया. फॉर एक्झाम्पल आपण 78H घेतला. Second memory location 2501H. In this we have to store another number. For example, say आपण म्हणूया 58. ओके, आता रिझल्ट कुठे ठेवायचा आहे? द रिझल्ट शुड बी प्लेस्ड इन मेमरी लोकेशन 2502H. ओके, and actually we know that the result is 20H. Okay, but we should perform the arithmetic logic program. It should be executed using that microprocessor kit and then we have to find out the result. आपल्याला काय करायचं आहे, हा एक प्रोग्राम लिहायचा आहे, तो मायक्रोप्रोसेसर किटवर आपण रन करायचा आहे आणि रन केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून रिझल्ट पाहायचा आहे. हा या पद्धतीनं बरोबर येतो का, म्हणजे आपला प्रोग्राम बरोबर आहे का हे कळण्यासाठी आपण सुरुवातीला जे अंक घेतो ते आपल्याला सहजासहजी आन्सर मिळेल अशा पद्धतीनं घेतले पाहिजेत की जेणेकरून त्याचा आन्सर जर करेक्ट असेल तर मग नंतर कितीही मोठा किंवा कोणताही अननोन अंक टाकला तरी देखील त्याचं आन्सर करेक्टच असणार आहे. ओके, आता समजून घेऊया की आपण सबट्रॅक्शन करायचं आहे तर हे करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, डायरेक्टली एका मेमरी लोकेशनमधील अंक आणि दुसऱ्या मेमरी लोकेशनमधील अंक यांची वजाबाकी करता येत नाही आणि म्हणून आपण काय करणार आहे तर ॲक्च्युली जी इन्स्ट्रक्शन आहे ती तुम्हाला माहीत आहे की सब ही इन्स्ट्रक्शन आहे आणि सब B C हे रजिस्टर्स पण असतील आणि सब M ही पण इन्स्ट्रक्शन असणार आहे. म्हणजे मेमरी मधील कंटेंटचं ॲक्युमुलेटरमधून वजाबाकी अशा पद्धतीनं ती आहे. ओके, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे तर एक अंक हा ॲक्युमुलेटरमध्ये ट्रान्सफर करून घ्यावा लागेल आणि नंतर आपण दुसऱ्या मेमरी लोकेशन बरोबर त्याची वजाबाकी करायची. ओके, म्हणजे हे जे मेमरी लोकेशन आहे हे आपल्याला HL पेअरनं पॉईंट आऊट करायला पाहिजे आणि हे HL पेअरनं पॉईंट आऊट केलं की मग काय करता येईल आपल्याला की HL पेअरनं जे मेमरी लोकेशन दाखवलेलं आहे त्या मेमरी लोकेशनमधील कंटेंट्स आपल्याला A मध्ये मूव्ह करता येणार आहे. म्हणून आपल्याला पहिली सूचना अशी वापरावी लागेल, LXI H 2500H. म्हणजे इथं काय होणार आहे तर आपण LXI मध्ये हा अंक दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे, म्हणजे HL पेअरला आपण सांगितलेलं आहे की मेमरी लोकेशनचा ॲड्रेस म्हटल्यानंतर आता याच्या पुढची इन्स्ट्रक्शन जी आहे ती ऑफकोर्स आपल्याला ॲक्युमुलेटर संबंधी घ्यायची आहे की जेणेकरून ॲक्युमुलेटर या HL पेअरनं पॉईंट केलेल्या कंटेंट्स जे आहेत म्हणजे HL पेअरनं हा जो ॲड्रेस पॉईंट केलेला आहे त्यातले कंटेंट्स ॲक्युमुलेटरमध्ये जातील. म्हणजे आपल्याला पुढची इन्स्ट्रक्शन आहे MOV A,M. आता याचा अर्थ काय होईल की मेमरीमधले कंटेंट्स A मध्ये पाठवायचे आणि मेमरी लोकेशन कोणतं तर हे HL पेअरनं पॉईंट केलेलं, म्हणजे या मेमरी लोकेशनमधले अंक आता यामध्ये जाणार आहेत. ओके, त्यामुळे ही पहिली इन्स्ट्रक्शन झाली की HL पेअरनं आपल्याला दाखवलं की कोणतं मेमरी लोकेशन. सेकंड स्टेपला आपण काय केलं तर त्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स ॲक्युमुलेटरमध्ये नेले. ओके,
हा दुसरा टप्पा आपण पूर्ण केला. आता थर्ड स्टेप, आता एच एल पेअरनं हे मेमरी लोकेशन दाखवलेलं आहे, त्याच्याऐवजी आता त्याच्या पुढचं दाखवलं गेलं पाहिजे आहे, म्हणजे 2501. पुन्हा हीच इन्स्ट्रक्शन वापरायच्याऐवजी आपण थोडंसं आणखी सोपं करूया की फक्त एच एल पेअरचे जे हे कंटेंट्स आपण ॲड्रेस टाकलेला आहे 2501, हा आपण एकनं वाढवायची सूचना आपल्याकडे आहे की INXH केलं तर एचचे कंटेंट्स आहेत ते एकनं वाढतात, म्हणजेच आपोआप 2500 आहे त्याच्याऐवजी ते 2501 होईल. म्हणजे आपण नेक्स्ट इन्स्ट्रक्शन देऊया INX, म्हणजे इन्क्रीमेंट करायचे 6 बिट रेजिस्टरचं, आणि कोणत्या रेजिस्टरचं करायचे तर एचचं करायचे. म्हणजे ही आपली थर्ड स्टेप झाली. आता मेमरी लोकेशन कोणतं पॉईंट आउट केलं जातं आहे तर 2501. ओके, पहिलं 2500चे कंटेंट्स एमध्ये गेलेले आहेत. आता पॉईंट आउट केलेलं आहे INXH, म्हणजे आता एच एल पेअर पॉईंट करते 2501. आता तुम्हाला सबट्रॅक्शनची इन्स्ट्रक्शन वापरायला हरकत नाही, कारण सब एम ही जी इन्स्ट्रक्शन होती सब एम, तर ही काय सांगते तर ॲक्युमुलेटरच्या कंटेंट्समधून हे कंटेंट्स वजा करा. म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये आपण 78 पहिले प्लेस केलेत. ओके, आता जी मेमरी लोकेशन तुम्हाला इथं एच दाखवते 2501, तर ते कंटेंट्स वजा करा. अशी आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायची असेल तर त्याच्या पुढची इन्स्ट्रक्शन वापरायचे सब एच, सब एम, आणि सब एमचा मिनिंग होणार आहे काय तर हे जे एच एल पेअरनं पॉईंट आउट केलेलं लोकेशन आहे त्यातले जे कंटेंट्स आहेत ते एच्या कंटेंट्समधून वजा करा. एमध्ये काय आहे तर 78 आहेत. ओके, म्हणजे इथं आपलं काय झालेलं आहे, या इथं A=78 आलेलं आहे, आणि इथं आपण आता एच एल पेअर इन्क्रीमेंट केलं 2501ला गेलो, आता त्याची वजाबाकी करतोय, म्हणजेच आपण करणार आहे 78 - 58. ओके, आणि आता वजाबाकी झालेली आहे. आता वजाबाकी झाली तर आन्सर कुठं असणार आहे, ऑफकोर्स इथं आन्सर असणार आहे, हे जे 20 आन्सर असणार आहे 20H ते एमध्ये असणार आहे. आणि एमध्ये जर आन्सर असेल काही हरकत नाही, परंतु आपल्याला प्रश्न काय सांगितलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे की 2502 या मेमरी लोकेशनमध्ये ते ठेवा. म्हणजेच आपल्याला हे जे कंटेंट्स आहेत एमध्ये ते आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत एममध्ये, म्हणजे आपल्याला मेमरी लोकेशन पॉईंट आउट करायचे, आणि जे कंटेंट ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर आहेत ते कुठं स्टोअर करायला सांगायचे आपल्याला या मेमरी लोकेशनमध्ये. म्हणजे याच्यासाठी जी इन्स्ट्रक्शन आहे ती STA, म्हणजे स्टोअर द कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर टू मेमरी लोकेशन, कोणतं तर 2502H. ओके, ही झाली नेक्स्ट स्टेप आपली. ओके, आणि हे झाल्यानंतर आता साहजिकच तुमच्या लक्षात येईल की आपलं एक्झाम्पल संपलेलं आहे, की आपल्याला एवढंच करायचं होतं की 2 अंक घ्या, त्यांची वजाबाकी करा आणि आलेला रिझल्ट या मेमरी लोकेशनमध्ये ठेवा. आता प्रोग्राम संपल्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन नेहमी द्यावी लागणार आहे HLT, म्हणजे हॉल्ट घ्यायचा आहे. आता आपला हा जो प्रोग्राम आहे हा 6 स्टेपमध्ये संपलेला आहे. आता याची हे आपल्याला मांडणी आपण केली, आपल्याला समजलं तसं आपल्याला एखाद्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे हे मांडावं लागेल परीक्षेमध्ये. ते कसं मांडायचं पहा, तर त्यासाठी आपण हा चार्ट किंवा टेबल तयार केलेला आहे. आता पाहूया आपण. पहिली स्टेप आपली होती LXI H2500H. ओके, आता कुठं काय काय लिहायचं ते पहा. इथं आता इथं जे आहे
न्यूमॅनिक्समध्ये आपण लिहिणार आहे LXI. ओके. नंतर ऑपरँडमध्ये लिहिणार आहे H. LXI H रजिस्टरमध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि 2500H. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन काय होती, ही पहिली लिहून झाली आपली MOVAM. आता MOV इथे लिहायला लागेल तुम्हाला AM. ओके. त्यानंतर आपण इन्क्रीमेंट केलेलं आहे INX H. ओके. त्यानंतर सब M. ओके. नंतर आपण कुठली इन्स्ट्रक्शन घेतली, STA. आणि लोकेशन 2502H. ओके. नंतर आपण घेतलेलं आहे हॉल्ट. या पद्धतीने हे लिखाण करायचे. आता तुम्ही LXI H याच्यासाठी काय अपकोड आहे तर 21, म्हणजे इथं 21 लिहावं लागेल तुम्हाला पहिला अपकोड. नंतर हे जे 4 अंकी संख्या इथं दिसते तुम्हाला, म्हणजे 16 बीट ॲक्च्युली आहे, बरोबर. त्यातला हा 8 आणि हा 8 बीट असा आहे. याला आपण LSB म्हणूया, याला MSB म्हणूया. तर पहिल्यांदा काय करायचं असतं, LSBची संख्या लिहायची म्हणून 00 आणि 25 असं लिहायचं. नंतर MOVAM याच्यासाठी कोड आहे 7E, तो इथं लिहिणार आपण 7E. ओके. नंतर INX H साठी कोड आहे 23, तो इथं लिहिणार आपण. नंतर सबसाठीचा कोड आहे 96. ओके. नंतर STA साठी कोड आहे 32 आणि हे मेमरी लोकेशन पहिल्यांदा हा LSB घ्या, नंतर MSB म्हणजे 02 आणि त्याच्यानंतर एंटर करायचं आहे आपल्याला 25. ओके. आणि लास्ट जी आहे ती 76. ओके. या पद्धतीने आपण ऑपकोड शोधले. एका मेमरी ॲड्रेसला एकच ऑपकोड आपण फीड करू शकणार आहे त्या प्रोग्राममध्ये. तुमच्या 8085च्या किटवर किंवा मोबाईलवर आपण जे सिम्युलेटर डाउनलोड केलं असेल त्याच्यामध्ये आपण एंट्री करणार आहे. आता कशी करणार ते दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल मेमरी ॲड्रेस स्टार्ट एखाद्या सिस्टीमचा 6000 पासून असेल तर आपण इथं 6000 पासून सुरुवात करू. मग याला 6000 देणार, याला 6001 आणि याला 6002. अशा पद्धतीनं मेमरी ॲड्रेसमध्ये आपल्याला अंक टाकावे लागतील. म्हणजे पहिल्यांदा 6000 मेमरी ॲड्रेस सिलेक्ट करणार आपण आणि त्याच्यामध्ये इनपुट जे करणार आहे ते 21 करणार आहे आपण. ओके. नंतर 6001 मध्ये 00 इनपुट करेन आणि 6002 मध्ये मी हे करेन. म्हणजे ही झाली 3 बाईट इन्स्ट्रक्शन. ही 1 बाईट आहे, हे तुम्हाला कळत असेल. ही 1 बाईट 1 बाईट 3 बाईट 1 बाईट असं आहे. आता इथं मात्र किती लागणार आहेत आपल्याला, मेमरी ॲड्रेस एकच लागणार आहे. तो किती लागेल तर 6003. नंतर किती असणार आहे 6004. नंतर 6005, 6006, 7 आणि 8 लागेल आणि शेवटी लागणार आहे 6009. ओके. तर अशा पद्धतीनं आपण मोबाईलमध्ये एंट्री करताना आपल्याला असा हा प्रोग्राम लागणार आहे. ते तुमच्या लक्षात आलं असेल की काय काय करायचं आपण. तर मोबाईलचं तुम्ही ॲप ओपन केलं की त्याच्यामध्ये ॲड्रेस असेल, तो ॲड्रेस हा टाकायचा 6000. त्याच्यापुढं जो डेटा इनपुट करायचा आहे तो 21 करायचा. नंतर मेमरीला आपण नेक्स्ट म्हणतोय बटन तिथं, ते केल्यानंतर 6001 येईल, त्याला आपण हे एंटर करायचं. परत नेक्स्ट केलं की 02ला आपण 25 एंटर करायचं. अशा पद्धतीनं हा प्रोग्राम लिहायचा. त्याच्यानंतर आपण तो प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. नंतर आपल्याला आन्सर चेक करायचं आहे आणि
महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुम्हाला या मेमरी लोकेशनमध्ये म्हणजे 2500मध्ये 78 इनपुट करावं लागेल आणि 2501मध्ये 58 इनपुट करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही प्रोग्राम रन करायचा, एक्झिक्यूट करायचा आहे आणि तो एक्झिक्यूट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आन्सर हे 2502मध्ये पाहिलं तर ते 20H असं आन्सर असेल, म्हणजे ॲक्च्युली 20 दाखवेल ते. एच हे आपल्याला समजण्यासाठी आपण लिहितो हेक्साडेसिमल आहे म्हणून. तर अशा रीतीने हा मी तुम्हाला सेकंड प्रोग्राम समजून सांगितलेला आहे की दोन संख्यांची ज्या मेमरी लोकेशनमध्ये ठेवल्या आहेत त्यांची वजाबाकी कशी करायची. धन्यवाद.